श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. श्रीमंती येण्याआधी हे 21 संकेत मिळतात. एका मुंग्या 2 पहाटे 3 ते 5 दरम्यानचा ब्रह्ममुहूर्त 3 उजव्या तळ हाताला खाज येणे. मित्रांनो, वास्तुशास्त्राच्या म्हणण्यानुसार असे म्हटले जाते की श्रीमंती येण्याआधी म्हणजेच समृद्धी येण्याआधी आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होण्याआधी निसर्ग आपल्याला काही संकेत देत असतो. या संकेतांना आपण इग्नोर करू नका. हे शुभ संकेत दर्शवतात की आपल्या जीवनात काहीतरी मोठे आणि आनंददायी बदल होणार आहे आणि देवी लक्ष्मी लवकरच आपल्या घरात भेट देणार आहे. हिंदू धर्मामध्ये लक्ष्मी देवीला धनांची देवी म्हणतात. ज्या कोणावर माता लक्ष्मीची कृपा होते त्या व्यक्तीला कधीही पैशाची तंगी भासत नाही. त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये पैशाची कमतरता भासत नाही. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक आपल्या घरी कोणते ना कोणते उपाय करतात. अशी मान्यता आहे की ज्या घरात माता लक्ष्मीची कृपा होते त्या घरात काही शुभ संकेत मिळत राहतात. तर मग ते कोणते संकेत आहेत याचीच माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. पहिला, हाताला काच सुटणे. ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषांच्या उजव्या हाताला आणि स्त्रियांच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर ते शुभ आणि चांगले चिन्ह मानले जाते. याचा अर्थ असा की पैशाशी संबंधित समस्या जीवनातून दूर होणार आणि आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. दुसरं, शंख ध्वनी ऐकू येणे. सकाळी उठल्यानंतर जर शंख आवाज येऊ लागता तर तो जीवनात चांगल्या बदलाचे संकेत मानले जातो. आपण आपला वाईट काळ आता चांगला काळात बदलणार आहे, असेच जीवनात काही मोठी उपती मिळू शकते यांचे तो संकेत देतो. तिसरा, मुंग्या. जर घरात अचानक मुंग्या एका ओळीमध्ये दिसल्या आणि त्या खाद्यपदार्थावर तुटून पडत असतील तर समजून जा की माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात झाले आहे. हे घरात येणाऱ्या पैशाची संकेत देखील असू शकते. चौथा, गायीचे हंबरणे. जर एखादी गायी माता तुमच्या दारावर येऊन हंबरत असेल तर तो ईश्वराचा आशीर्वाद मानला पाहिजे आणि चपाती किंवा पालक गायीला खायला घालून परत पाठवले पाहिजे. याचा अर्थ असा की माता लक्ष्मी स्वतः आपल्या घरात येऊन दार ठोठावत आहे. पाचवा, तुळस भरणे. जर आपल्या दारातील तुळस अचानक हिरवी घनदाट होऊन बहरली असेल तर असे म्हणावे आपल्या घरात धन आणि समृद्धी लवकर येणार आहे. सहावा, नारळ. सकाळी उठताच जर पूजेचा नारळ यांचे दर्शन आपल्याला झाले तर याचा असा अर्थ होतो की माता लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. सातवा, पैसा सापडणे. जर आपल्याला सकाळी घराबाहेर पडताना पैसे सापडले तर पैसे एलांच्या आगमनाचे संकेत आहे. लवकरच तुम्हाला पैसे मिळतील. दुसरीकडे कपडे परिधान करताना किंवा काढताना खिशातून पैसे पडले तर ते धनप्राप्तीचे संकेत मानले जातात. आठवा, झाडू दिसणे. शास्त्रानुसार झाडू आणि माता लक्ष्मी यांचे अतूट संबंध आहे. अशा परिस्थितीत जर आपल्याला सकाळी सकाळी एखादा झाडू मारताना दिसला तर आपल्याला लवकरच श्रीमंत व्हायचे हे संकेत आहेत. सकाळी घरातून ऑफिसात जात असताना सतत 5 दिवस कोणतीही व्यक्ती तुम्हाला झाडू मारताना दिसली तर समजून जा की माता आपले सर्व दुःख दूर होणार आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होणार. नववा, मांजरीने पिल्ले. मांजरीने पिल्लांना जन्म देणे देखील खूप शुभ संकेत आहे. जर मांजर आपल्या घरातील यांना पिल्लांना जन्म देत असेल तर तो एक शुभ संकेत मानवा. दुसरीकडे छतावर एखाद्या मौल्यवान वस्तू पडणे हे देखील चांगले मानले जाते. शास्त्रानुसार एखादा पक्षी आपल्याला छतावर काही मौल्यवान वस्तू पाडून जात असेल तर त्या देखील श्रीमंत होण्याचा एक संकेत मानला जातो. 10वा, पाल दिसणे. घरात अचानक एकाच ठिकाणी 3 पाल दिसल्या तर तो खूप संकेत मानला जातो. महालक्ष्मीच्या आगमनाचे हे संकेत आहेत. असे म्हटले जाते की जर पाल एकमेकांच्या पाठलाग करताना दिसली तर घरांच्या प्रगतीचे संकेत आहेत. दीपावलीतील तुळशीमध्ये काल दिसणे खूपच शुभ मानले जाते. हे पाठ संपत्ती मिळण्याचे संकेत आहेत. 11, सकाळ सकाळी ऊस पाहणे हे देखील शुभ मानले जाते. जर आपण सकाळी आपल्या
सभोवती अचानक ऊस पाहिले तर स्पष्ट संकेत आहे की आपले चांगले दिवस येणार आहेत. 12 माता लक्ष्मीचे वाहन घुबड बऱ्याच काळापासून आपल्याला घराबाहेर दिसत असेल तर समजा माता लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे. माता लक्ष्मी नक्की तिथे जाते आणि तुम्हाला लवकर संपत्ती मिळेल. 13 स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले पाहणे हे संपत्तीचे संकेत मानले जाते. स्वप्नात एक मंदिर पाहणे देखील शुभ मानले जाते. हे संपत्ती आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे. 14 स्वप्नात लाल साडीमध्ये स्त्री पाहणे हे देवी लक्ष्मीचे संकेत मानले जातात. की स्वप्नात उंचावरून चढणे ही प्रगतीकडे जाण्याचे यशांच्या मार्गाने जाण्याचे लक्षणे मानले जातात. 15 जर तुम्ही कुठेतरी कामाला जात असाल आणि वाटेत एखादा कुत्रा आपल्या तोंडात शाकाहारी वस्तू किंवा भाकरी आणत असेल तर हे सूचित करते की तुम्हाला कुठेतरी पैसे मिळतील. 16 जेव्हा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असते तेव्हा तुमची झोप ब्रह्ममुहूर्तामध्ये उघडण्यास सुरुवात होते. आपली दिनचर्या सुधारण्यास सुरुवात होते आणि हळूहळू सर्व अडचणी अदृश्य होऊ लागतात. शास्त्र वचनामध्ये असे म्हटले गेले की जर तुमची झोप पहाटे 3 ते 5 दरम्यान उघडली तर दुःखांचे ढग तुमच्या आयुष्यापासून दूर जाऊ लागतात आणि ढग महालक्ष्मीची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर कायमची राहते. 17 जर आपण स्वप्नात एखादा पाहिला तर आपल्या त्या शुभ संकेत म्हणावा. स्वप्नात पाहण्याचा अर्थ असा की आपल्याला आर्थिक समस्या लवकर दूर होतात आणि माता लक्ष्मी आपल्यावर कृपा होणार आहे. आपल्याला कुठून तरी पैसे मिळणार आहेत. 18 आपण स्वप्नात कधी झाडू घुबड हत्ती मोर शंख केळी किंवा पाल पाहिली तर समजून जा की आपले धनवान होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. 19 शुभ कामासाठी जात असताना किन्नर दिसेल तर ते देखील शुभ संकेत असतो. अशा परिस्थितीत जर आपण किन्नर पाहिले तर त्याला काही पैसे द्या. जर किन्नर आपल्यातला काही पैसे परत देत असेल तर ते देखील शुभ संकेत असतो. अशा परिस्थितीत जर आपण किन्नर पाहिलं तर त्या काही पैसे द्या परत देत असेल तर ते ठेवावे. यामुळे धनात वाढ होते. 20 घराच्या छतावर कोकिळेचे बोलणे देखील एक शुभ संकेत आहे. जर असे झाले तर आपल्या धनात वाढ होऊ शकते. 21 जर आपल्या स्वप्नामध्ये फळांनी भरलेले वृक्ष दिसेल तर हे ते आपल्या जीवनात खूप आनंद दर्शवते. फळ आणि फूल आनंदाने प्रत्येक मानले जाते. फळाने भरलेले झाड आनंदाच्या आगमनाचे लक्षण मानले जाते. स्वप्नामध्ये मुंगूळ दिसणे शुभ मानले जाते. धार्मिक शास्त्र वाचनानुसार आणि पौराणिक पुराणानुसार मुंगूस दिसणे म्हणजे आपल्या आर्थिक बाजू बळकट होण्याचे संकेत आहे. अशा प्रकारे हे 21 लक्षणे जे श्रीमंत होण्याआधी आपले श्रीमंत होण्याआधी निसर्ग आपल्याला देत असतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती आपल्याला महत्त्वपूर्ण वाटली. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.